CIB न्यूज प्रयत्नांचा न्याय तुमचा। विलगीकरणाची घोषणा नक्कीच त्या ठिकाणी होणार होती, म्हणूनच आज प्रेस कॉन्फरन्स मी तिथं घेणार होतो। पण झालं एवढंच की अजितदादांच्या ॲक्सिडेंटबद्दल जी काही माहिती मी मिळवण्याचा प्रयत्न करतोय, आज सत्तेत नसताना सुद्धा एक कार्यकर्ता म्हणून, पुतण्या म्हणून तिथं मी प्रयत्न करतोय। काही मोठ्या नेत्यांची वेळ मिळावी यासाठी सुप्रियाताईंना सुद्धा विनंती केली होती आणि मी माझ्या लेवलला सुद्धा त्या ठिकाणी प्रयत्न करत होतो। पण दुर्दैव असं मला तिथं वेळ मिळालेली नाही। पण ईमेलच्या माध्यमातून नक्कीच त्यांना मी तिथं पत्र लिहिणार आहे। फक्त माझं एवढंच मत आहे की विरोधात असताना सुद्धा, ताकद नसताना सुद्धा काकासाठी त्या ठिकाणी आणि आमच्या दादांसाठी आम्ही तिथं लढत आहोत। जे लोक आज सत्तेत आहेत, सत्ता मिळवण्यासाठी आणि पदासाठी जवळचे आणि लांबचे जे कुठला प्रयत्न त्या ठिकाणी करत आहेत, त्यांना विनंती एवढीच करायची आहे की पदापेक्षा माणूस पण तितकाच महत्त्वाचा असतो। त्यामुळे दादांचा जो ॲक्सिडेंट झाला त्याच्यामध्ये ज्या पद्धतीने इन्व्हेस्टिगेशन व्हायला पाहिजे, जी दुर्दैवाने आज त्या ठिकाणी होत नाही, ती योग्य पद्धतीने व्हावी यासाठी पहिला पाठपुरावा जर कुठला झाला पाहिजे तर तो या ॲक्सिडेंटबद्दल झाला पाहिजे। बाकीची कामं उद्या जाऊन आपण कधी करू शकतो असं मला वाटतं। मी जी 12 तारखेला प्रेस कॉन्फरन्स म्हणजे आजच्या दिवशी घेणार होतो ती फार सखोल आणि डिटेलमध्ये आहे आणि पुराव्यासकट आहे। आता ती जी प्रेस कॉन्फरन्स आहे ती सोमवार नाही तर मंगळवारी मुंबईमध्ये मी घेणार आहे। त्यावेळेस हा जो प्रश्न त्यांचा आणि तुमचा आहे त्याला योग्य असं उत्तर तिथं देईल। त्या प्रश्नाचं उत्तर तुमच्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये मिळणार आहे 100%। बघा, सत्तेत जर जायचं झालं असतं तर आधीच आम्ही कधीतरी गेलो असतो। आम्ही विचारासाठी आणि जे मनाला योग्य वाटतं, लोकांना योग्य वाटतं त्यासाठी आम्ही संघर्ष करत आलेलो आहे। आता काकाचा तिथं ॲक्सिडेंट झाला, आज काका आणि दादा आमच्यामध्ये नाही। CIB न्यूज प्रयत्नांचा न्याय तुमचा।